जर तुम्ही बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला जर 5,000 मध्ये मेकअप किट बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे, स्पेशली बिगिनर्ससाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5,000 मध्ये मेकअप किट बनवणार आहोत, ज्यामध्ये बेस पासून तर लिप पर्यंत सगळ्याच गोष्टी येणार आहेत. तर व्हिडिओला करूया सुरुवात. तर सगळ्यात पहिले बेससाठी महत्वाचं आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर. तर आपल्याला बेस्ट असं एक मॉइश्चरायझर घ्यायचं असते. तुमचं जर बजेट कमी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला काही मी मॉइश्चरायझर देत आहे, ते मॉइश्चरायझर तुम्ही यूज करता कमी बजेटवाले. आणि जर थोडं ठीकठाक तुमचं बजेट असेल तर तुम्ही हे जे आहे हे मॉइश्चरायझर यूज करू शकता. हे ब्रायडलला सुद्धा चालते, सायडरला सुद्धा चालते. आणि मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही हेच मॉइश्चरायझर घ्या, कारण हे मी सुद्धा यूज करते आणि हे मी ब्रायडलला पण यूज करते आणि सायडरला पण करते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जो आपला क्लायंट आहे त्याची स्किन कोणती आहे ते बघून आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचे आहेत. तर त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे प्रायमर. प्रायमरचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर एखाद्या मेकअप आर्टिस्टकडे गेलेले असाल आणि तिथे तुम्हाला स्किनचं नॉलेज आलंच असेल तर प्रायमर आपल्याला लावायचं आहे मॅट फिनिशमध्ये. स्क्रीनवर मी जे कमी बजेटवाले प्रायमर आहेत ते देत आहे आणि थोडं चांगलं बजेट असेल तर तुम्ही यूज करू शकता हे प्रायमर. तर त्यानंतर आपल्याला पाहिजे असते करेक्टर. तर हे जे आहे हे 1 नंबर करेक्टर आहे. इथे तुम्हाला मी जवळून दाखवते किंवा मग स्क्रीनवर फोटो देईल. तर हे एक करेक्टर जे आहे ते सगळ्या स्किनसाठी जातं. मेन पार्ट तो म्हणजे फाउंडेशन. तर फाउंडेशन कोणते घ्यायचे, तर कमी बजेटवाले भरपूर फाउंडेशन आहेत, पण मी कोणता यूज करते तर मी यूज करते फॉरएव्हर 52. हे बघा, फॉरएव्हर 52. आता हे तुम्हाला 2 का दिसत आहे, तर आपल्याला जेव्हा प्रॅक्टिस करायची असते तेव्हा आपल्याजवळ वेगवेगळे क्लायंट असतात. तर तेव्हा आपल्याला ज्या वेगवेगळे क्लायंट असतात तर त्यांचे वेगवेगळे स्किन टोन सुद्धा असतात. तर तेव्हा आपण सगळ्या स्किन टोनचे फाउंडेशन नाही घेऊ शकत. तर त्यासाठी आपल्याला एक घ्यायचा असतो डार्क आणि एक घ्यायचा असतो फेंट. हे दोन्ही मिळून आपल्याला जो आपला क्लायंट आहे त्याचा जो स्किन टोन आहे त्या स्किन टोनचं आपल्याला फाउंडेशन तयार करायचं असते आणि ते आपल्याला आपल्या क्लायंटला अप्लाय करायचं असते. त्याच्यामुळं असे 2 तुम्हाला फॉरएव्हर 52चे फाउंडेशन घ्या. तर मी तुम्हाला इथे दोनही गोष्टी दाखवत आहे. जे बजेटमध्ये आहे, जे तुमचं 5,000 मध्ये होतील असे हे स्क्रीनवर दाखवत आहे, आणि जे माझ्याकडे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. कारण की तुमचा नंतर असा क्वेश्चन येऊ शकतो की ताई तुम्ही कोणते यूज करता ब्रायडलला किंवा तुमच्या सायडरला, म्हणून मी माझेही दाखवत आहे आणि तुमचे पण दाखवत आहे. फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला लूज पावडर म्हणजे सेकंड जे स्टेप आहे आपली ते असते, आपल्याला आपला जो बेस आहे तो पूर्ण सेट करायचा असतो. तर तो आपण लूज पावडरने सेट करत असतो. तर माझ्याकडे कोणतं आहे तर मी तुम्हाला हे इथे दाखवते. हे लॉरा मर्सियसचं माझ्याकडे आहे, जे मी फक्त ब्रायडलसाठी यूज करते. आणि हे जे आहे रिकोटचं तर हे आहे सायडरसाठी. तर हे मी सायडरसाठी यूज करते आणि मी स्क्रीनवर कोणतेच लूज पावडर दाखवणार नाही, कारण की मला असं वाटतं की यामध्ये आपण कुठल्याच गोष्टीची कंजूसही करू शकत नाही आणि रिक्सही घेऊ शकत नाही, कारण की हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुमचा पावडरचा शेड जरी चुकला किंवा पावडर जास्त जरी लागलं तर पावडरही तुमचा बेस दिसेल, शेड चुकला तुमचा तर तुमचा जो बेस आहे तो येलोइश दिसेल. तर असे सगळे भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला जर लूज पावडर घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या दोनच घ्या, या दोनमध्येच इन्व्हेस्टमेंट करा. स्टार्टिंगला तुम्ही हे करा आणि जेव्हा तुमचं थोडं बजेट वाढणार तेव्हा तुम्ही हे घ्या, कारण की हे मला वाटतं 3,000च्या जवळपास आहे. तर हे मी ब्रायडलसाठी यूज करत असते. आता येतो आय मेकअप. तर आय मेकअपसाठी सगळ्यात पहिले आपला बेसला लावायसाठी एक कन्सिलर हवं असते. तर माझ्याकडे टार्टेच आहे. हे स्वस्तही आहे आणि बेस्टही आहे, खूप सुंदर आहे. याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगणार की तुम्ही टार्टेचंच घ्या. तरी सुद्धा मी काही स्क्रीनवर इथे तुम्हाला कन्सिलर लावून देत आहे, जे थोडेसे कमी बजेटमध्ये आहे, पण कमी बजेटमध्ये हेच सगळ्यात बेस्ट आहे आय मेकअपसाठी. त्याच्यानंतर तुम्ही लूज पावडर यूज करा. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे आपल्याला काही आयशॅडोजची गरज असते. तर मी त्याच्यासाठी सांगणार तुम्हाला की तुम्हाला एक आयशॅडोची पॅलेट घ्यायला पाहिजे. स्वस्तमध्ये भरपूर आहेत, ज्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील, बट माझ्याकडे कोणती आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे 2 आहेत. तर एक आहे ही आणि दुसरी आहे ही. ओके, अशा दोन्ही आहेत. तर ही पॅलेट सगळ्यात जास्त माझी फेवरेट आहे, कारण इथे तुम्ही बघू शकता जे आपल्याला न्यूड कलर हवे असतात ना ते सगळे न्यूड कलर याच्यामध्ये आहे. तर तुम्ही ही घेऊ शकता. आणि ही थोडी महाग आहे, मला असं वाटते 3 का 3,500ची जाते ती. ही पण त्याच रेंजमधली आहे. बट याच्यात तुम्ही बघू शकता याच्यात सगळे कलर आहे. म्हणजे जर ब्रायडल असेल तुमच्याकडे तर ब्रायडलला जेव्हा हळदीचा मेकअप असतो किंवा मग संगीतचा मेकअप असतो तर त्याच्यात आपल्याला भरपूर सगळे असे कलर पाहिजे असतात आयशॅडोमध्ये. तर तेव्हा तुम्हाला ही पॅलेट जी आहे ही सगळ्यात जास्त युजफुल होईल. तर ही पॅलेट आम्हाला आमच्या जे मॅम आहेत, माझ्या ज्या मॅम आहेत माधुरी खेसे, त्यांनी मला सजेस्ट केली होती, आमच्या सगळ्या स्टुडंटला सजेस्ट केली होती. तर मी सुद्धा तुम्हाला सांगणार की ज्यामध्ये सगळे कलर्स आहेत, मी परत दाखवते तुम्हाला, अशी तुम्ही पॅलेट घ्या. आणि
जर होत असेल, बजेट असेल, तर न्यूड कलर जे आहे ती सुद्धा एक पॅलेट घ्या. आय मेकअपमधला आणखीन एक इम्पॉर्टंट पार्ट असतो ज्यामध्ये आपल्याला आय लायनर हवे असतात. तर इथे मी तुम्हाला हे काही आय लायनर दाखवत आहे, जे स्टार्टिंगमध्ये म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्यांनी असे जर हे घेतलेत, आता एक खोलून पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे अगदी काजळसारखं असते आणि याने ना आपलं काम खूप हलकं होऊन जाते. थोडंसं लावलं आणि मोकळं, म्हणजे आपल्याला जास्त काही लावायची गरजच पडत नाही. आणि जेव्हा तुम्हाला खूप जास्त गडबड असते, एखादा क्लायंट राहतो आपला असा की त्याला खूप गडबड असते, खूप फास्टमध्ये पाहिजे असते, तेव्हा तुम्ही सिम्पलमध्ये आय मेकअप जेव्हा करायचं असते ना, तेव्हा तुम्ही अशी पेन्सिल तुमच्याकडे असू द्या, पटकन घेतला, लावला आयलायनर आणि मोकळं. तर अशा आयलायनर तुम्ही घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त लिक्विडमध्ये सुद्धा आयलायनर असतात. तर हे काही आयलायनर आहेत माझ्याकडे, बाकी मी स्क्रीनवर सुद्धा देईल तुम्हाला. आणि हे सुद्धा एक आयलायनर मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काजळ पाहिजे असते, जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डोळ्यांसाठी. तर हे काजळ माझ्याकडे 2 आहेत, इथे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आहे मस्कारा. तर मी तुम्हाला हायली सजेस्ट करणार की तुम्ही हाच मस्कारा घ्या, कारण हा खूप चांगला आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट सुद्धा आहे. त्या ना हे बघा 2 ब्रश आहेत. हा एक बारीक आहे एका साईडनी, याने ना आपला जे हा खालचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित तिथे आपल्याला मस्कारा लावता येतो. आणि हा आहे मोठा भाग. तर याच्यामध्ये 2 येतात पार्ट असे, त्याच्यामुळे आपल्याला हे लावायला सुद्धा इझी जातं आणि आपलं काम सुद्धा हलकं होऊन जातं. त्यानंतर आयब्रो डिफायनरची गरज आहे. तर आयब्रो डिफायनर मी सगळे स्क्रीनवर लावून देत आहे, कारण माझ्याजवळ जो आहे तो महाग आहे आणि तो सध्या तिकडे आहे, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला दाखवणार पण नाही आहे. पण स्क्रीनवर जे आहेत ते त्यामधला तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आपल्याला ब्लशची खूप गरज असते. तर ब्लशसाठी माझ्याकडे ही पॅलेट आहे, जी खूप सुंदर आहे. यामध्ये सगळे शेड आहेत, हे बघा असे सगळे शेड येतात. तर आपण याच्यातला कुठलाही, आपली क्लायंट जशी आहे, क्लायंटचा फेस जसा आहे, टोन जसा आहे, त्याच्यानुसार आपल्याला हे ब्लशेस लावायचे असतात. तर यातला लावू शकतो आपण. स्क्रीनवर ज्या स्वस्त पॅलेट आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहेत, तर त्यामधली तुम्ही कुठलीही घेऊ शकता. आणि हां, तुम्हाला जर लिंक हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला छोटासा हे दिसत असेल टॅग केलेला प्रोडक्टचा, त्याच्यावर क्लिक करा. तर तिथं जाऊन तुम्हाला ते सगळे प्रोडक्ट भेटतील, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला पाहिजे असते हायलायटर. तर हायलायटर तुम्ही सध्याचं छोटं सुद्धा घेऊ शकता, बट मी तुम्हाला सांगणार की तुम्ही असं हायलायटर घ्या, म्हणजे हे एकदा घेतलं ना तर तुम्हाला आरामात 2 ते 3 वर्ष आरामात जातो. जर क्लायंट तुमच्याकडे जास्त असेल तर 3 वर्ष, कमी असेल तर मग तर 5 वर्षही आरामात जाऊ शकतो. तर हे गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शेवटचा टप्पा तो म्हणजे लिपस्टिक. तर लिपस्टिकमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्ही अशी एक पॅलेट घेऊन घ्या. ही पॅलेट घेतली तर काय होईल माहिती आहे का, यामध्ये आणखीन एक माझ्याकडे स्वस्त पॅलेट आहे, जे मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि मी सगळ्यात पहिले याच्यावरच प्रॅक्टिसही करत होती, कारण ही स्वस्त पण आहे आणि आपल्याला ही परवडते पण. इथे तुम्ही बघू शकता, वरती थोडे फेंट कलर आणि पिंकिश कलर आहे आणि खाली सगळे रेड कलर आहेत आणि डार्क कलर आहे. आपण मिक्स अँड मॅच करून भरपूर सगळे कलर सुद्धा याच्यात बनवू शकतो. बट मी तुम्हाला सांगणार, जर तुमची स्टार्टिंग असेल तर तुम्ही अशी स्वस्तवाली पॅलेट बोलवा आणि याच्यावरच प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिसमध्ये प्रोडक्ट खूप जास्त आपले संपून जातात आणि मला तरी असं वाटतं की प्रॅक्टिसमध्ये एवढे चांगले चांगले प्रोडक्ट यूज करून काही फायदा नाही आहे. तर करू शकता तुम्ही, तुमचं बजेट असेल तर. बट मी इथे आपला जो व्हिडिओचा विषय आहे की 5,000मध्ये जे आपल्याला पॅलेट बनवायचे आहे, त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं होते असं की याच्यात सगळे कलर असतात ना, इथे तुम्ही बघू शकता सगळे कलर आहे. मी खोलून दाखवते तुम्हाला, हे बघा सगळे कलर आहेत ना. तर तुम्ही मिक्स अँड मॅच करताना तर तुम्ही कुठलाही कलर तुम्ही याच्यावर बनवू शकता आणि तुम्हाला ना त्या गोष्टीचं नॉलेज सुद्धा येते की कुठला कलर घेतला आणि कुठला कलर मिक्स केला तर कुठला कलर बनतो, असा याचा नॉलेज सुद्धा येतो. म्हणून अशी एक पॅलेट तुम्ही घ्या स्टार्टिंगला. आणि तुमच्याकडे एक मेकअप फिक्सर असणं, जे सगळा मेकअप झाल्यानंतर तुम्हाला मेकअप फिक्स करायचा असतो. आता उन्हाळ्यात जास्त गरज असते आपल्याला, ते जसा हे राहतात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, तशा हिशोबाने आपल्याला ते फिक्सर यूज करायचा असतो. तर उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात गरजच असते, कारण की घामामुळे मेकअप निघू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला मेकअप फिक्स करावा लागतो. तर एक फिक्सर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर स्क्रीनवर फिक्सर सुद्धा मी लावून देते, त्यामधलं तुम्ही कुठलाही फिक्सर घेऊ शकता. आता तुम्हाला मी स्क्रीनवर जेवढे प्रोडक्ट दाखवले, तुम्ही त्याचं सगळ्याचं बजेट काढा. ते 5,000 ते 6,000पर्यंत जाईल. आणि मी जे काही सगळे प्रोडक्ट दाखवले त्याचं जर तुम्ही बजेट काढलं तर ते जाणार आहे, ते भरपूर महाग जाईल, ते आता मी सांगणार नाही. तर तुमची स्टार्टिंग आहे तर मी तुम्हाला हेच म्हणणार की तुम्ही स्टार्टिंगला सगळे स्वस्तवाले प्रोडक्टच घ्या, कारण की स्टार्टिंगला प्रॅक्टिस करायची असतो त्याच्यामुळं. तर आजचा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. डाउनलोड करून ठेवा,
कारण की खूप जास्त तुम्हाला कामात पडणार आहे. या हिशोबाने तुम्ही सगळे प्रोडक्ट तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुमच्या डेलीच्या मेकअपसाठी सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि ऑर्डर करायचे असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, साईडला तुम्हाला इथे दिसून जाईल, त्याच्यावर ते प्रोडक्टवर क्लिक केलं की तुम्हाला ते सगळे प्रोडक्ट दिसतील, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आता भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याच्या पहिले तुम्हाला सांगते की हेअरसाठी लागणारे कोणकोणते प्रोडक्ट आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असेल, ऐकायचं असेल, तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा हेअर, तर मी हेअरचा सुद्धा असाच एक लॉंग व्हिडिओ घेऊन येईल.